पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं पोरीला? दृष्ट लागली बहुतेक। अरे श्रेयस, हो काय झालं? डॉक्टर कशी आहे मयुरी? काळजी करण्याचं काही कारण नाही ना? तिला चक्कर आल्यामुळे ती बेशुद्ध झाली, पण चक्कर येण्याचं कारण ॲनिमिया नाहीये, तर तिला स्ट्रेसमुळे चक्कर आली आहे। स्ट्रेस? पण डॉक्टर आता सगळं चांगलं आहे ना? कदाचित नाही, हा ट्रॉमामुळे आलेला स्ट्रेस आहे। मयुरी बाबत काय झालं ते तिच्या आईने सांगितलंय मला। मयुरी PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची पेशंट आहे। अरे देवा, आता हे काय आणखीन? घाबरू नका, तिला नॉर्मल व्हायला थोडे दिवसच लागतील, पण तुम्ही सगळ्यांनी सगळं घरातलं वातावरण अगदी नॉर्मल ठेवलं पाहिजे, अगदी हेल्दी वातावरण ठेवलं पाहिजे। स्ट्रेस वाढेल अशा कोणत्याही ठिकाणी तिला पाठवू नका। तुम्ही तिचे बाबा आहात ना? हो। अच्छा, तुमचे आपापसात काही वाद नाहीत ना? नाही नाही डॉक्टर, तसं काही नाही। गुड, तेच मेंटेन करा आणि तिची काळजी घ्या। हो डॉक्टर, आम्ही पूर्ण काळजी घेऊ तिची। तिला आनंदी ठेवा, म्हणजे ती यातून लवकर बरी होईल। ही औषधं सुरू करा, मी निघते। डॉक्टर आत्ताची औषध दिली आहेत त्यांनी औषधं। ठीक आहे, मग बाकीची मेडिसिन्स मी खाली जाईन तेव्हा घेऊन येतो संध्याकाळसाठी। पण अचानक असं काय झालं तिला? अश्विनी, पार्लर मध्ये काय घडलं का? नाही तसं काही नाही, अचानकच चक्कर आली तिला। आई, मयूला दिलेली औषधं मी आताच ठेवली आहेत। मी स्प्रिंगडेलच्या ऑफिसमध्ये जाऊन येते, मीटिंग घे माझी। मयुरीची तब्येत खराब आहे तरी तुला जायचंय? जावं लागेल, मी शक्यतो लवकर येण्याचा प्रयत्न करते। गडबड करू नकोस, आरामात जा। सावकाश। येते, हो। सांभाळून जा, मी मयुरी जवळ बसते जरा। मुलीची तब्येत खराब आहे पण हिला जायचंय मीटिंगला, स्प्रिंगडेल। तुमच्याशी बोलतोय। बरं शिल्पी, मला सांग, तुझं नेमका जॉब प्रोफाईल काय आहे त्या ऑफिसमध्ये? हां, माझा जॉब प्रोफाईल रिजनल इन्चार्ज नाही, रिजनल मॅनेजर ॲक्च्युली। विच रिजन? हेच आपलं असं दे, नेक्स्ट टाइम गेलीस ना की कन्फर्म करून घे। विद्युत, मला ही फीज नाही आवडते अजिबात। कोणती फेज? हीच, ज्या पद्धतीने आपण एकमेकांशी खूप असे ऑकवर्ड वागतोय आणि असे खूप तुटक बोलतोय आपण एकमेकांशी। इट्स नॉट गुड। अरे वा, मला हे ऐकून खूप बरं वाटलं। परत सार्कॅझम? का एवढं सार्कॅस्टिकली बोलतोयस माझ्याशी? अगं कुठे काय, मी नॉर्मली बोलतोय। हे नॉर्मल आहे? विद्युत, प्रत्येक नात्याचा बेस हा विश्वास असतो आणि तोच आपल्यामध्ये कुठेतरी डिस्टर्ब होत चाललाय। अरे वा, आयुष्याचं गमक कळल्यासारखं झालंय तुला। मग तुला वाटतंय ना की बेस काय, विश्वासाचा बेस तो रिस्टोर कर ना। मग कसा करू? शिल्पी, आता बघ, तेही तुलाच ठरवावं लागेल। तुला काही विचारायचंय मला? कशाबद्दल? कशाही बद्दल नाही, होईच नाही। काही सांगायचंय? आता पुन्हा कशाबद्दल? स्टॉप इट यार, तुला जर मला काही सांगायचंच नाहीये, काही विचारायचंच नाहीये, तर मी कसं एक्सप्लेनेशन देणार तुला? कसा ट्रस्ट गेन करू मी? शिल्पी, तेही तुलाच करावं लागेल। हे बघ, ट्रस्ट नाहीये असं तुला वाटतं, मग तो का गेलाय याचा विचार देखील तुलाच करावा लागेल ना।
बघ प्रयत्न कर आणि तो ट्रस्ट जो गेलाय ना तो पुन्हा रिस्टोर होतोय का बघ. बॉल इन इज योर. बघ इथून सुरुवात आहे. आता माझ्यासमोर तुला हा फोन देखील उचलता येत नाही. असा कसा करणार तो ट्रस्ट रिस्टोर? वाओ नियति, तू कितनी प्यारी लग रही है. अव थँक्यू मला इतका छान ड्रेस गिफ्ट केला म्हणून. आणि थँक्यू सो मच माझा बर्थडे स्पेशल केला म्हणून. अरे अश्विनी आली. रितू. अरे अश्विनी. हाँ बस ना बस. हाँ हो. कुछ भी कहू. अश्विनीच्या घरी 2 दिवस गच्चीवर आपण फार मज्जा केली. हो, आणि मी तिच्या घरी इतकं मस्त कढीचं पन्ह प्यायले ना जे तुम्हाला कोणालाच प्यायला नाही मिळालं. नॉट फेयर हा अश्विनी. हमें क्यों नहीं? हाँ ना, मने भी पीणो है आम पन्हा. तुम्ही सगळेजण घरी या, मग पन्हा देते तुम्हा लोकांना. ओके ओके गर्ल्स, नाउ लिसन. आता आपल्या फिनालेचे प्रिपरेशन सुरू होणार आहेत आणि त्यासाठी फार काम आहे. आणि आता आपल्याला वॉर्डरोब ट्रायल साठी सुद्धा जायचंय. वाव, कुठे जायचंय? ते सगळ्यांना तारा आले की तिला विचारा. ओके सो गर्ल्स, सी यू. हाय. हेलो एवरीवन. हाय. हॅपी टू टेल यू ऑल की मिसेस इंडियावर असलेला स्टे आता फायनली उठलाय आणि आपण आपल्या रिहर्सल्सला पुन्हा सुरुवात करणार आहोत. आय नो या स्टेमुळे आपलं सगळं शेड्यूल चेंज झालंय, सो देयर इज अ लॉट ऑफ अप्स अँड डाऊन्स हॅपनिंग. पण द लेटेस्ट अपडेट इज की उद्या आपण कलानिधीच्या ठाण्यातल्या शोरूममध्ये आपल्या वॉर्डरोब ट्रायल्ससाठी जाणार आहोत. अँड आपल्याला एका दिवसातच सगळे वॉर्डरोब ट्रायल्स करायचे आहेत. सो आय नीड एव्हरीबडीज कोऑपरेशन. ओके. अजून काही चेंजेस असतील शेड्यूलमध्ये ते मी तुम्हाला अपडेट करीनच वेळोवेळी. सी यू ऑल सून. बाय बाय. रितू, मला बाबांनी सगळं सांगितलंय. म्हणजे मयूच्या प्रकरणात तू जी काही मदत केलीस आणि मयू बरोबर तू जे काही बोललीस ते सुद्धा मी ऐकलंय. खरंच थँक्स. थैंक यू बोलने की जरूरत नहीं है. मुझे पता है मैं प्रैक्टिकल हूँ, पर इंसानियत भी है मुझ में. चला, म्हणजे आपण दोघी आता खूप चांगल्या मैत्रिणी झालो, हो ना? नो 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 अश्विनी, एटा होबे ना. तुम अभी कंपटीशन में वापस आ गई हो. एक हूँ शुद्ध कॉम्पिटिटर, और एक कॉम्पिटिटर मेरी कभी दोस्त नहीं बन सकती. सो गुड लक, ऑल द वेरी बेस्ट. तुला सुद्धा. ये देखो गई चटनी. अब ये चटनी वाली बेल खा के देखो, चौपाटी स्टाइल एकदम. मला पण त्या लवकर. अरे देते हैं, जरा धीर रखो. वाह बाबा, मस्त झाले बे. वाव. अरे अरे लो. हा श्रेयस अगदी फर्स्ट क्लास. अरे मम्मी जी, आपका आशीर्वाद है बस. बाबा तुम्ही एकदम प्रोफेशनल आहात. चौपाटी सारखी केलीत. अरे बहुत सालों से धंधा लगाते हैं ना हम चौपाटी पे, आपको पता नहीं क्या? अरे मैडम लो आ गई, मैडम जी आ गई. अरे मैडम भेल, ऐसा मैडम को भेल खिलाएंगे ना हफ्ते में एक बार, मैडम एकदम खुश, बीबी खुश हो जाएगा एकदम. श्रेयस, हे खरंच सुंदर केलीस. ते आपल्या खाली गाडी लागायची ना, तिथली भेळ मला खूप आवडायची, एकदम बेस्ट. पण आज जो काय कमाल केलाय तू, अरे सुपर. या भेळच्या सगळ्या खाली. अरे का बाबूजी, आप तो मजाक करने लग गए गरीब आदमी के साथ. हो, नक्कीच छान झाली असणार, कारण बाहेरून येताना ना मला वेळीचा सुगंध आला. पण अजून सावन चप्पल हाऊस कशी नाही आली? अरे आएंगे मम्मी जी, आएंगे. काहे टेंशन ले रही हो आप? हाँ
टेंशन मत लो, अब थोड़ा सुवास और थोड़ा बाहर जाएगा ना तो सावंत काकू खुद ब खुद आ जाएंगी। और हमने सुना है वो पांडे को आपकी मिसल बड़ी पसंद है? एक काम करते हैं, अब वो पांडे को बुलाते हैं, उसको ये भेल खिलवाते हैं और फिर मिसल भी खिलवाते हैं और पूछते हैं भाई कौन सा पसंद है। आई ये ना लवकर खायला। हो आलेच मी, हात पाय धुवून येते। अरे मैडम ये क्या कर रहे हो आप? इंसल्ट आप नहीं इंसल्ट कर सकते हमारे भेल का। हमार भेल देखते ही मुंह में डाल देने का, ऐसा घोर पाप करने का नहीं मैडम। खाओ खाओ खाओ। हाँ कैसा लगा? खरंच छान झालं। अरे मग बाबा मला पण भरवा ना। अरे उसमें क्या है लो? दिस इज नॉट फेअर हा बाबा, माझ्यासाठी केलेत ना, मला पण भरवा तुम्ही। अरे क्या है झगड़ा कर रहे हो? शेफ श्रेयस, हमें एक और मिलेगा? अरे क्या मजाक कर रहे हो बाबूजी, बिल्कुल मिलेगा, लेके आता हूँ। तुम्ही थांबा बाबा, मी घेऊन येते। मैडम भी हेल्प करेंगे। अरे चटणी राहिली। अरे मैडम मैं लेके जाता हूँ, मम्मी जी आप काहे टेंशन लेते हो? आया मी देते ना। अहो द्या माझ्याकडे। एक गोष्ट क्लिअरली सांगतो, नीट ऐक, म्हणजे गैरसमज नाही होणार। मी जे काही करतोय ना ते माझ्या मुलींसाठी करतोय, तुझ्यासाठी नाही। माझ्या मुलींना ज्या गोष्टीत आनंद मिळेल ती प्रत्येक गोष्ट मी करीन। माझी मुलगी आज मेंटली अपसेट आहे, तिला त्रास होईल असं मी नाही वागणार, अजिबात नाही। आपल्या दोघांमध्ये जे काही डिफरन्सेस आहेत त्याचा परिणाम त्यांच्यावर नाही होऊन देणार मी। तुझ्यावर माझा राग आहे आणि तो पुढेही राहणार, अहो पण त्याचा परिणाम माझ्या मुलींवर नाही होऊ देणार मी। चांगले नवरा बायको तर आपण होऊ नाही शकलो, किमान चांगले आई बाप तरी होऊया। मी तर नक्की होईन, तुझं माहित नाही। अहो अव्वा किती मोठं शोरूम। अगं हो, कलानिधी हे खूप मोठं नाव आहे। अगं हो ना, मीही ऐकलंय। तारा, दिस इज सो ह्यूज यार। आय नो, 2 वर्षांनी स्प्रिंगडेल्स मिसेस इंडिया ही कॉम्पिटिशन होते। इट हॅड टू बी ग्लॅमरस, म्हणूनच आपण फॅशन ब्रँड पार्टनर म्हणून कलानिधीला निवडलंय। सिरियसली तारा, मान गया तुझे। यू नो व्हॉट, आय एम सो एक्साइटेड। आय एम सो शुअर की आपले सगळे कंटेस्टंट्स खूप ग्लॅमरस आणि अमेझिंग दिसणार आहेत। पण तारा, हा सगळा सेटअप एका दिवसात नसेल उभा राहिला ना, म्हणजे बघ ना किती वर्षांची मेहनत असेल याच्या मागे। अगं कलानिधीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। हो, पण हे सगळं तुला कसं माहित ग? तुझ्या सगळ्या साड्या तू इथून घेतेस का? मी नाही ग, माझ्या दिराचं लग्न होतं ना तेव्हा आम्ही इथे लग्नाची त्याच्या शॉपिंग केली होती। म्हणजे ते अमेरिकेला असतात, पण आता जेव्हा मग माझी जाऊ इथे येते ना तेव्हा तिचा हट्ट असतो की तिला इथनच कलानिधीतनच शॉपिंग करायची म्हणून। नमस्कार तारा मॅम। हाय नमस्कार। कलानिधीच्या शोरूम मध्ये मिसेस इंडियाच्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून स्वागत करतो, प्लीज या। थँक्यू सो मच। गर्ल्स, तुम्हाला सगळ्यांना आता वरती जायचंय आणि तुमच्या साड्या सिलेक्ट करायच्या। ओके, गो फास्ट। अश्विनी, राधिका, नियती, तुम्ही पण जायचंय। मी का खर्च बेयर करूं? व्हाई ड्रेसी ड्रीम्स? स्ट्रेट अवे 3.2 करोड़ का नुकसान है। इस स्टे की वजह से हमारे फिनाले की डेट्स चेंज हो रही है और हमारे हाथ से वेन्यू भी जा रहा है। हो, आणि त्यामुळे वेन्यूवरती केलेला सगळा खर्च वाया गेलेला आहे। ट्रेसी ड्रीम्स आमचे फायनान्स पार्टनर आहेत, तेव्हा हा खर्च तुम्हीच बेअर करावा। सॉरी, नॉट पॉसिबल। जब बैकअप की जरूरत है तभी आप बैकफुट पे जा रहे हैं। या कॉम्पिटिशन मध्ये असोसिएट झाल्यापासून माझ्या कंपनीला काहीच प्रॉफिट झालेलं नाहीये। ओके, हे बघा, स्प्रिंगडेल 2023 ची जी टायटल विनर असेल
ती तुमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करेल ना. त्यासाठी आधी हा जो काही लॉस आहे तो तुम्ही बेअर केला पाहिजे. ठीक आहे, आता वेळ आली आहे मी माझ्या कॉन्ट्रॅक्ट मधला फायनल क्लॉज बद्दल सांगायची. ये तो आपको बहुत पहले कह देना चाहिए था. काय अट आहे तुमची? आत्ता नाही, फिनालेच्या आधी सगळ्या कंटेस्टंट्स कधी जमणार आहेत तेव्हा सांगेन. सगळ्यांसमोर? हो, सगळ्यांसमोर. सी यू देन. पैसे आज ट्रान्सफर होतील. ये आदमी भरोसे के लायक नहीं. मॅडम, हा आमचा सगळा ट्रेडिशनल सेक्शन आहे. इथे तुम्हाला पारंपरिक सगळ्या व्हरायटीज मिळतील. कसं आहे ना, आमचे सगळे कंटेस्टंट्स वेगवेगळ्या राज्यातून आले आहेत. सो स्प्रिंगडेल्सची अशी इच्छा होती की त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्याला रिप्रेझेंट करावं. सो तुम्ही जे आउटफिट्स द्याल आम्हाला ते त्यांच्या राज्यानुसारच द्या. त्याची काळजी करू नका, कारण कलानिधीमध्ये प्रत्येक राज्याचा एक डेडिकेटेड सेक्शन असतं. बाय द वे, तुम्ही आम्हाला ना फटाफट ट्रेडिशनल अटायर्स दाखवा, सो आपली कामही पटापट होतील ना. हो हो, चला या. अश्विनी, तुझ्यापासून सुरुवात करूया. नाईस, ये. हिच्यासाठी आपण महाराष्ट्रीयन लुक डिसाइड केलाय. सो काहीतरी ट्रेडिशनल दाखवाल का? महाराष्ट्राची परंपरा म्हणजे महाराष्ट्राचं महावस्त्र, आपला अभिमान, आपली पैठणी. आपण यांना पैठणी देऊ. पैठणी काढा. सुपर. किती अप्रतिम ही पैठणी. प्रत्येकाच्या राज्याचे आपण असेच एस डिझायनर्स ठरवले आहेत, म्हणूनच आम्ही कलानिधी हा ब्रँड ठरवलाय. ते आम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार डिझाईन बनवून घेणार आणि तशी सोयही आमच्याकडे आहे. या, मी तुम्हाला दाखवतो. फक्त हात लावून समजणार नाही ताई. एवढा मोठा आरसा लावलाय. आरशासमोर उभे राहा, अंगावर लावून बघा, रंग किती खुलतोय ते कळेल. किंवा आपण इथे ट्रायल ड्रेपिंग सुद्धा करू शकतो. दादा हो, आरशात बघायची असते ती साडी, ही तर पैठणी आहे. मला समजलं नाही. पैठणी ही ना साडी नसते, ती एक सुंदर भावना असते. प्रत्येक स्त्रीच्या मनातलं स्वप्न असतं. म्हणजे बघा ना, आई आपल्या मुलीला माहेरचा वसा म्हणून देते ती पैठणी. नवरा आपल्या बायकोला आयुष्यभराची भेट देतो ती पैठणी. सासू आपल्या सुनेला कुटुंबाची परंपरा म्हणून अंगावर घालते, ती सुद्धा ही पैठणीच. आणि हो, वरमाय मुलाच्या लग्नात अंगावर घालून तोऱ्यात मिरवते ना, ती सुद्धा पैठणीच. ह्या भावना आरशात बघून कशा दिसतील? आरशात फक्त साडीचं नक्षीकाम आणि रंग दिसेल. त्या भावना जाणून घ्यायच्या असतील ना, तर ती साडी अशी घट्ट कवटाळावी लागेल. इतक्या वर्षात कितीतरी बायका हजारो साड्या घेऊन गेल्या, पण असं कोणी बोलला नाही अजून. मला आनंद वाटतंय, कितीतरी बायका आणि मुलींना त्यांचे आठवणी आणि स्वप्न आम्ही देऊ शकलोय आणि अजूनही देत राहू. आपण तुमचं सजेशन परफेक्ट आहे. आपण तसंच करूया. ठीक आहे, काही लागलं तर कलानिधी आहेच. मला असं वाटतंय की ट्रेडिशनल सेक्शन सगळं सॉर्टेड आहे आणि मला सगळे आउटफिट सुद्धा आवडले आहेत. सो आपण यांचा ट्रायल्सना सुरुवात करूया. पण त्याआधी जरा गाऊन्स बघूया का? आमचा एक्झिक्युटिव्ह आपल्याला दाखवेल. ओके. हो, तेही रेडी आहे. चला या. काय झालं? मी हा रिपोर्ट वाचत होते. मला जरा इथे प्रॉब्लेम वाटतोय. आपण अरे विक्रम, काही बोलू नकोस तू. अरे काय काही बोलू नकोस? काय पद्धत आहे ही वागण्याची? दचकले मी. त्या एपीला मी सोडणार नाही. तो जर या कॉम्पिटिशन मध्ये नसताना तर आपलं सगळं किती स्मूथली झालं असतं. ठाकरेला तर उभ्या उभ्या गुंडाळल्या असता मी, पण तो एपी
इतक्या सगळ्या लोकांना मॅनेज करतोस, हँडल करतोस, तो एकटा एपी तुला भारी पडतोय? शिल्पी, विक्रम मोहितेला कोणीही भारी पडू शकत यू नाही. हर्टिंग मी. काय चालवलंय हा रानटीपणा? त्या स्प्रिंगडेलने ना माझं डोकं आउट केलंय आणि इथे आल्यावर तू इतरांचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढतोयस तू. घरी तो विद्युत असा वागतोय विचित्र. अजूनही तो काही नीट बोलत नाहीये माझ्याशी. विद्युत तुझ्याशी का बोलत नाही ना हे माहितीये मला. का? कारण त्याच्या डोक्यात एक खूप मोठा प्लॅन चाललाय. आपल्या प्लॅनचा फायनल पार्ट एक्झिक्यूट करायची हीच वेळ आहे शिल्पी. फिनाले आता अगदी तोंडावर आलाय. म्हणूनच त्यांना धडा शिकवायची हीच ती वेळ. विक्रम, आपण जसं सगळं ठरवलंय त्याच पद्धतीने सगळं पार पडेल ना? आतापर्यंत सगळं नीट होतंय ना? तू लास्ट मोमेंटला येऊन का स्वतःवर डाऊट घेतेय? मी डाऊट घेत नाहीये, मी फक्त विचारतेय. आपण ठरवलंय तसंच सगळं होईल. आता मला एक फक्त परफेक्ट टायमिंग शोधू देत की मग बघ. आता त्या एपी आणि अश्विनी वाघमारेला कळेल ही शिल्पी त्यांच्यावर कशी भारी पडतीये ते.